यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. जय पवार सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि तिसरी धाव पूर्ण होईल का थांबवलंय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. सामना सुरू आहे. वनांगणेवाडी आणि मालसवडे या दोन टीम मध्ये यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे. यावेळेस बिगिट स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेच्या बाहेर षटकार. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अक्षय आहेत. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 15. चेंडूला रीड करू शकले नाहीयेत फलंदाज अमोल आणि राकेश ही जोडी आहे. पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 15 आहे. षटक क्रमांक पहिले सुरू आहे आणि पहिल्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. ऑन साइडला पुल करतायत क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. बॅकफुलला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती एक धाव तर पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. बॉलर नेम प्लीज. एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आपण. संजय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. मालसवडे वर्सेस वनांगणेवाडी या दोन टीम मध्ये. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स मिळते या चेंडूवरती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे संजय यांचं. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करतात संजय. या षटकामध्ये एक चौकार आला होता. त्यानंतर अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 22. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईसचा येतोय.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कीपर बीट झालेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. फिल्डर देखील स्किड झालेले आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती बाईटच्या स्वरूपात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. चला या पुढील सामना असेल श्री NV स्पोर्ट्स करुंगळे आणि श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. नवलाईवाडी संघ आणि करुंगळे संघ पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना 4 ओव्हरची मॅच. करुंगळे या टीमचे संघनायक भगवान कांबळे येथे उपस्थित आहेत. विनंती असेल नवलाईवाडी या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. यावेळी फटका चांगला आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर आहे तो षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत अक्षय. दुसरी धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सचिन गोलंदाजी मार्क वरती आहेत. उपाध्यक्ष आपण पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे गोलंदाजी करतायत. धावसंख्या 32 धावा. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3-3. 33 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. अक्षय आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळतात धावा 2. आणि पुन्हा एकदा स्किड झालेत क्षेत्ररक्षक. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी सुरू आहे मालसावडे या टीमची. अनिल दादा पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय आणि कुमारी दुर्वा अनिल पाटील हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. दुर्वा स्पोर्ट्स चषक सुरू आहे. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. कोणती चूक होणार नाही. सुरेख झेल पकडलाय अक्षयने. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन नितीन आहेत. धावसंख्या 38. 38 धावा. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38.
चला नवलाई वाडी या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सुरेश आहेत नवीन गोलंदाज आणि पहिला चेंडू या 20 लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. काय बॅटिंग सुरू आहे नक्कीच अमोलची या मॅच मध्ये. राकेश खूप चांगली बॅटिंग करतायत. अमोलने देखील खूप चांगली बॅटिंग केली. त्याने देखील 2 षटकार लगावले. त्यानंतर ते बाद झाले आणि आता मात्र राकेश आउटस्टँडिंग बॅटिंग. ऑन साइडला भरपूर शफल झाले होते आणि यस फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. राकेश बॅक टू द पवेलियन. विकेट विकेट आणि विकेट मिळवली. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. बाबू येत आहेत नवीन फलंदाज. बाबू येतोय बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या गॅप मधून हा चेंडू गेला होता परंतु चेंडू जागेवरतीच थांबलेला आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आपण पाहू शकाल 47. अंतिम षटक सुरू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करता. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का मालसवडे या टीमला आणि पहिल्या 3-4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. बावन्न धावांचं लक्ष आहे. चला नवलाईवाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. नवलाईवाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. नवलाईवाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉससाठी लवकरात लवकर या. दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत आणि आपण टॉस करणार आहोत. सीताराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढच्या सामन्याचा अंतिम सामना असणार आहे पहिल्या फेरीमधील आणि सीताराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. करंगली या टीमने टॉस जिंकलेला आहे. या पुढील सामन्यामध्ये निर्णय फिल्डिंग स्वीकारली आहे. बावन्न धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये वनांगणेवाडी या टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज संजय आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती राकेश ज्याने बॅटिंग खूप चांगली केली आहे. प्रचंड वेग आहे. बाउन्सर हा चेंडू आपण पाहिलाय. थोडीशी दुखापत देखील अक्षयला झाली आहे आणि आलाय हा सलगचा दुसरा डॉट बॉल. 52 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 13.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत वनांगणेवाडी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय.
मिळते अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्री गणेश होतोय धावसंख्या 1. राकेश राईट ऑफ ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर आहे हुक करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती नक्कीच मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 2. राजू भरिष्ठे यांचे इथे आगमन होते त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुर्वा स्पोर्ट्स चषकामध्ये कुमारी दुर्वा अनिल पाटील हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट +1. यावेळी फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव पूर्ण होते दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 6. चांगली गोलंदाजी करतायत राकेश या षटकामध्ये. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 7. 52 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अक्षय स्ट्रायकिंगला आहेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी राकेश करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षयने. पुन्हा एकदा सफल राहिलेत. चांगली गोलंदाजी होती आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 सुरू आहे आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये वनांगणेवाडी या टीमला. गोलंदाज योगेश आहेत. पहिला चेंडू आला डॉट बॉल आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचा बदल लागतोय. पहिला धक्का. संजय बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी होते मालसवडे या टीमच्या माध्यमातून. 52 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. बॅट्समन नेम प्लीज.
चला वनांगणेवाडी संघ एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आपला. यावेळी फटका पुन्हा एकदा फसलाय. राकेश ने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा धक्का लागलाय आणि योगेशने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. सचिन पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज योगेश. सचिन पाटील नवीन फलंदाज आहेत. पुल करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती मिळते एक धाव. काय गोलंदाजी होते. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये राकेशने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज योगेश देखील चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती. ऑन साइडला बिगेट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. धावसंख्या 14 आहे आणि अंतिम चेंडू आलाय डॉट. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. बनवायच्या धावा 52. 12 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू 38 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 19.00 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. हा सामना जिंकण्यासाठी अनिल पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कुमारी दुर्वा अनिल पाटील याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आणि स्वतः आयोजक येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी अनिल पाटील. बारा चेंडू 38 धावा बनवायचे आहेत. सचिन पाटील खजिनदार वर्सेस उपाध्यक्ष ही लढत. प्रचंड वेग. धावबाची संधी आहे आणि विकेट मिळवली आहे सचिन पाटीलची. उपाध्यक्ष सचिन पाटील झालेत बाद रनआउटच्या स्वरूपात. सुरेश येत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची गरज या मॅच मध्ये. अनिल पाटील देखील इम्प्रेस करतायत आपल्या गोलंदाजीने. दुर्वा स्पोर्ट्स चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अनिल पाटील जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे. दुर्वा स्पोर्ट्सचे सर्व ऑन साइडला बिग हिट.
आणि चेंडू अक्षरशः थांबलाय मिड विकेट सीमारेषी लगत. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या नक्कीच 2ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत या षटकामधील. हे 3 चेंडू सर्व काही सांगून जाईल या सामन्यामध्ये, कारण की 9 चेंडू आणि 36 धाव बनवायचे आहेत. 2 ते 3 मोठे फटके या मॅच मध्ये वापसी होईल. मिस टायमिंग झेलची शक्यता असे योगेश, आणि योगेशने सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. एकच जल्लोष आपण पाहू शकाल म्हालसवडे या टीम मध्ये, कारण की त्यांना माहिती होतं या विकेटचं महत्व आणि फलंदाज झाल्या बाद. क्या बात है, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी. चेंडू शिल्लक 7 धाव बनवायचे 36 या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळले अनिल पाटीलने, आणि या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली म्हालसवडे या टीमने. 6 चेंडू शिल्लक, 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुरेश येत आहेत, नवीन गोलंदाज. सहा चेंडू 35 बनवायचे आहेत, आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय सीमारेषेच्या बाहेर. आहे ते चौकार. पाच चेंडू बनवायचे धावा 31 हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला विषेप मध्ये खेळताय क्षेत्ररक्षक, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. 4 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. यावीस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण की 3 चेंडू शिल्लक, 29 धावा बनवायच्या आहेत. सॉफ्टने खेळतायत, त्याच्यावरती एकदा मिळते. 2 चेंडू नक्कीच शिल्लक आहेत.
एक चेंडू शिल्लक आहे या सामन्यामधील. खूप मोठा विजय मिळवला आहे म्हालसवडे या टीमने. या दुर्वा स्पोर्ट्स चषकामध्ये खूप चांगली कामगिरी पहिल्या स्मॅचमध्ये. आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे म्हालसवडे या टीमने. अभिनंदन म्हालसवडे या टीमचं आणि हार्ड लक वनांगणेवाडी या संघाचा. चला करुंगले संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच राकेश, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या सामन्यामध्ये आणि पहिला सामना जिंकून दिलेला आहे म्हालसवडे या टीमला. अभिनंदन अनिल पाटील. अभिनंदन श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ म्हालसवडे या टीमचं. यजमान संघाने पाहुणे संघाला पहिल्याच मॅचमध्ये पराभूत केलेलं आहे. आई पिसाई स्पोर्ट्स वनांगणेवाडी या टीमला पहिल्याच मॅचमध्ये पराभूत व्हावं लागलेलं आहे. परंतु अभिनंदन पुन्हा एकदा श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ म्हालसवडे या टीमचं. नेक्स्ट मॅच आहे श्री NV स्पोर्ट्स करुंगले आणि श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी या दोन टीममध्ये. करुंगले या टीमने टॉस जिंकलाय, त्यांनी स्वीकारलाय क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलेलं आहे नवलाईवाडी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राकेश, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. राकेशला आपण देतोय मॅन